याआधी आपण 10 सिक्वेन्समध्ये एकूण 14 सिक्वेन्स पाहिल्यात. आजचं देखील आपल्याला फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे कंडिशनल सेंटेन्सेस. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 4 कंडिशन्स अभ्यासायच्या आहेत आणि त्यानंतर शेवटी आपल्याला हायपोथेटिकल कंडिशन्स ज्या आहेत, हायपोथेटिकल सिच्युएशन्स जे असतात, जे इमॅजिनरी किंवा डिझायर्ड सिच्युएशन्स असतात त्यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. पाहूया आपण आता. कंडिशनल सेंटेन्सेस. कंडिशनल सेंटेन्समध्ये जास्तीत जास्त आपल्याला वापर करायचा आहे तो म्हणजे इफ या कंजंक्शनचा. इफ जर एखाद्या वेळेला जरी वाक्याच्या सुरुवातीला गाळले तर तिथं कर्त्याच्या आधी सहाय्यक क्रियापद वापरले जाते. ही एक रचना आपण नंतर अभ्यासूच. पुढे पहा. इफ मध्ये देअर आर 4 कंडिशन्स. मग कोणकोणत्या आहेत त्यातले बघा बरं. सर्वात पहिले ती म्हणजे जनरल कंडिशन. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल और जनरल ट्रूथ वापरले जातात. एक दुसरी कंडिशन आहे ती म्हणजे प्रोबॅबल कंडिशन. ते म्हणतात ना लाईकली टू हॅपन, घडू शकते अशी ती प्रोबॅबल कंडिशन. त्याच्यानंतर सी जे येते इम्प्रोबॅबल कंडिशन. हे अनलाइकली टू हॅपन. इम्प्रोबॅबल कंडिशन हे नंबर 1. याच्यातच दुसरा भाग आपल्याला अभ्यासाचा आहे तो म्हणजे इमॅजिनरी और अनरियल कंडिशन. काल्पनिक किंवा अवास्तविक स्थिती यांचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. आणि शेवटची जी कंडिशन आहे ती म्हणजे सरळ इम्पॉसिबल, अशक्य स्थिती. काही केलं तर ती शक्य होणार नाही, घडून गेलेल्या त्या कृतीबद्दल बोललं गेलेलं आहे. मग आता त्यातलं सर्वात पहिले घेऊया आपण ती म्हणजे जनरल कंडिशन. यात इफ क्लॉज व मेन क्लॉज या दोघातून युनिव्हर्सल ट्रूथ किंवा जनरल ट्रूथ चा बोध होतो तेव्हा दोन्ही क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना वापरावी. थोडक्यामध्ये वर्बचा प्रेझेंट फॉर्म वापरा. सरळ एक्झाम्पल. हे आधी आपण सिंपल प्रेझेंटच्या वेळेस घेतलेले कंडिशनमध्ये आलेलं बघा. इफ वॉटर, आम्ही दिलं इथं बघा बरं, फ्रीज, इट टर्न इनटू आईस. मग तुम्हाला आम्ही पर्याय देऊ त्याच्यामध्ये बघा बरं. इफच्या याच्यामध्ये फ्रीजेस विल टर्न आणि दुसरं देऊ आम्ही फ्रीजेस टर्न्स. मग दोन्हीकडे प्रेझेंट पाहिजे आम्हाला. इफ वॉटर फ्रीजेस इट टर्न्स इनटू आईस हे त्याचं आन्सर होईल. ह्या अशा रिकाम्या जागामध्ये येऊ शकते. कारण दुसरं इफ वॉटर इज हीटेड, हे काही परफेक्ट टेन्स नाही आहे. हे बघा बीचं रूप आहे, बाजूला तिसरं रूप आलेलं आहे. हे परफेक्ट नाही आहे, पॅसिव्ह मधलं सिंपल प्रेझेंट आहे हा. इफ वॉटर इज हीटेड इट इव्हापोरेट्स.
बघा बरं, त्याचं बाष्पीभवन होते. पाणी तापवले की त्याचे बाष्पीभवन होते. हे सुद्धा काय केलेलं आहे यांच्यामध्ये जनरल कंडिशनमध्येच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर परत इफ यू आर काइंड टू अदर्स दे आर काइंड टू यू. जर आपण इतरांशी चांगलं वागलो तर इतर सुद्धा आपल्याशी कसं वाटतात, चांगलेच वागतं. बघा इथं पण आर आर, इथे बघा बरं हे यस लागलेलं आहे, इथे हे इज आलेलं आहे, म्हणजे हे जनरल कंडिशनमध्ये बसता येतं. पुढे बी, दुसरा जो घ्यायचा आहे आपल्याला, दुसरी कंडिशन आहे ती म्हणजे प्रोबॅबल कंडिशन. महत्त्वाची आहे ही पण. भविष्यात शक्य होऊ शकते अशी स्थिती निर्माण करण्याची म्हणजे प्रोबॅबल कंडिशन. याला आपण लाईकली टू हॅपन, घडू शकते. यात इफ क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंटची रचना वापरतात, तर मेन क्लॉज मध्ये प्रेझेंट फॉर्म मधील मॉडल ऑक्झिलरी वापरतात. काही जण त्याला सिंपल फ्युचर असं देखील उल्लेख करतात. प्रेझेंट फॉर्म यासाठी म्हटलं आम्ही की विल घेणार की वूड घेणार, तर विल घेणार. विल हा प्रेझेंट फॉर्म आहे, वूड हा विलचा पास्ट फॉर्म आहे. जसं शालचा शूड, कॅनचा कूड, मेचा माईट. झालं. हे प्रेझेंट फॉर्म पास्ट फॉर्म म्हणून सुद्धा आपण इथं लक्षात ठेवूया, म्हणजे ते सोपं जाईल लक्षात ठेवा. चला, इथं प्रेझेंट आलं तर काही जण लगेच म्हणते अरे प्रेझेंटच्या जोडीला काय पाहिजे, इथं फ्युचर पाहिजे. झालं, म्हणजे त्याचा परिणाम निश्चित झालेला आहे. एक एक्झाम्पलमध्ये बघा, इफ यू वर्क हार्ड यू विल पास. बघा, इफ यू वर्क हार्ड हे आलं, याच्यातला कोणता आहे, सिंपल प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट फॉर्म आहे. आणि हा इथं आलेला आहे बघा बरं, विल प्रेझेंट फॉर्ममध्येच आहे, ज्याला तुम्ही सिंपल फ्युचरची रचना देखील म्हणता. बघा, सिंपल प्रेझेंटच्या जोडीला कोणाला इथं सिंपल फ्युचर असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुन्हा त्यांचं ऍक्टिव्ह घ्यायचं का पॅसिव्ह घ्यायची रचना, ती सुद्धा आपल्या चांगल्या लक्षात असली पाहिजे. इफ यू वर्क satisfactorily you dash, मग त्याच्यामध्ये दिलंय बघा बरं, will promote, will be promoted. तू जर समाधानकारकरित्या कार्य जर केले तर तुला बढती नक्कीच मिळेल. मग तो स्वतः बढती घेईल का त्याला दिल्या जाईल? बघा, त्याला दिल्या जाईल, तो स्वतः घेणार नाही. मग इथं हे ऍक्टिव्ह मधली रचना आहे बघा, यू विल प्रमोट नाहीये, यू विल बी प्रमोटेड. जसं नाही का की आता ह्या कोरोनाच्या काळामुळं काही जणांना काही परीक्षेमध्ये आणि काही विषयामध्ये सरळ सरळ प्रमोशनच भेटलं. ते दिलं कोणी? सरकारनं. म्हणजे लगेच त्यांच्या पुढे नाही ते लिहून येतील, कारण काही शाळेमध्ये नसतं का, काही लेकरं फार कच्चे असतात, तर मग त्याला तरी पुढच्या वेळेला ढकलेलं असतं, ढकललेलं असतं, प्रमोटेड दिलेलं असतं. प्रमोटेड म्हणजे याचा अर्थ थर्ड फॉर्ममध्ये दिलेलं असतं. मीन्स ही इज प्रमोटेड, शी इज प्रमोटेड, त्या पद्धती, किंवा यू आर प्रमोटेड या पद्धतीनं. तसं नाही दिलं जाईल, प्रमोटेड. इथं आलं उत्तर कोण? विल बी प्रमोटेड. आणखी त्यांचे उदाहरण आपण पाहूया, एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या.
प्रोबॅबल कंडिशनचाच भाग आहे आणखीन याच्यामध्ये. इफ क्लॉजमध्ये कर्त्यानंतर वॉन्ट किंवा वॉन्ट्स टू दोन्हीला एकत्र ठेवलेले आपण, हे टू प्लस वर्ब त्यांच्या पुढे येईल. वॉन्ट किंवा वॉन्ट्स टू ही रचना सिंपल प्रेझेंटमध्ये आल्यास मेन क्लॉजमध्ये ॲडवाइस दर्शविणारे मॉडल ऑक्झिलरी शूड वापरावे. म्हणजे याचा अर्थ सल्ला देण्यासाठी ही रचना आलेली आहे. बघा, आपण एक वाक्य आधी जे घेतले होते, इफ यू वर्क हार्ड यू विल पास, हे आधी घेतलं होतं बघा. तू परिश्रम करशील तर उत्तीर्ण होशील, त्याच्यामध्ये दिलं. मग यालाच आपण चेंज केलं बघा बरं, इथं दिलंय. ही जर इच्छा असेल तर बघा, इफ यू वॉन्ट टू पास, जर तुला परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल, तुला जर उत्तीर्ण व्हायचं असेल, पास व्हायचं असेल तर काय करावं लागेल तुला बघा, यू डॅश हार्ड. मग तुम्हाला पर्याय दिला आम्ही विल वर्क, आणि दुसरा दिला आम्ही शूड वर्क. मग आता विल मधून तुम्हाला काही ॲडवाइस देता येणार नाही. मग ॲडवाइस देण्यासाठी इथं मॉडेल कोणतं वापरलेलं आहे, शूड. मग काय, इफ यू वॉन्ट टू पास यू शूड वर्क हार्ड, त्याच्यामध्ये उत्तर आले. जसं बघा, इफ ही वॉन्ट्स टू कॅच द बस, त्याला बस जर पकडायची असेल तर ही शूड रन फास्ट, हे आलं बघा. असं त्यामध्ये प्रॉबेबल कंडिशनमध्ये तुम्ही टाकू शकता. तसंच पहा आणखी, इफ क्लॉजमध्ये कर्त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला गेल्यास मेन क्लॉजमध्ये परमिशन दर्शविणारे कॅन हे मॉडल ऑक्झिलरी वापरले जाते. तरी हे सगळे प्रोबॅबलमध्येच टाकलेले आहेत. बघा एक्झाम्पलमध्ये, इफ यू हॅव फिनिश्ड युअर वर्क, अरे तुझं काम झालं आहे का, मग तू जा ना, तू जाऊ शकतोस. जर झालं असेल तर इफ यू हॅव फिनिश्ड, हे प्रेझेंटमध्येच आहेत पण प्रेझेंट परफेक्ट आहे. यू डॅश होम, मग तुम्हाला पर्याय त्यांनी दिले बघा बरं, विल गो, शूड गो, कॅन गो. मग कोणतं घ्यायचं आता, याच्यामध्ये परमिशन कुठे दिली बघा. म्हणजे याचा अर्थ यांचं इफचं तुम्हाला मिनिंग वाचायला नको, उगाच एकच्या एक रचनेमध्ये त्याला बसून नका, नाही तर पाठच कोण ठेवतात. सिम्पल प्रेझेंट लगेच पुढे सिम्पल फ्युचर, तसं नाही, यांच्यामध्ये वेगळे येऊ शकतात बघा. इफ यू हॅव फिनिश्ड युअर वर्क यू कॅन गो होम, तू घरी जाऊ शकतोस. याच्यामध्ये कॅन गो हे आले कशामध्ये येतं, प्रोबॅबल कंडिशनमध्ये. आता याच्या पुढचं जे बघायचं आहे ते आपल्याला इम्प्रोबॅबल कंडिशन.
तिसरी जी कंडिशन आहे त्यातलाही पहिला आपण घेतोय बघा, इम्प्रोबॅबल कंडिशन, असंभाव्य स्थिती त्याच्यामध्ये आपण म्हणूया. वरची संभाव्य स्थिती होती ही असंभाव्य स्थिती. यात बघा, इफ म्हणजे कोणता, कंडिशनल क्लॉज लक्षात ठेवायचं. इफ क्लॉज मध्ये सिंपल पास्टची रचना येत असेल. सिंपल पास्टची रचना म्हणजे यामध्ये एक तर तुम्ही वर वापरणार, खास करून ते वर म्हणजे वर्ब टू प्लस वर्ब या अर्थानं येईल. तेच म्हणजे वर्बचं कोणतं फॉर्म राहील, सेकंड फॉर्म राहील, त्याच्यामध्ये घेता येईल तुम्हाला. किंवा फक्त हॅड हे मेन वर्ब म्हणून वापरलेलं जाईल त्याच्यामध्ये. तर मेन क्लॉजमध्ये मॉडल ऑक्झिलरीचे पास्ट फॉर्म वापरावे. त्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी कोणते कोणते, तर विलचं पास्ट फॉर्म आम्ही वूड घेऊ, पण इथं शूड वापरणार नाही कारण शूडचा उपयोग आधीच झालेला आहे अडवाईजसाठी. बघा इथं वूड येऊ शकते, त्याच्यानंतर कॅनचा पास्ट फॉर्म कुड येऊ शकते, मेचं पास्ट फॉर्म माईट येऊ शकते, आणि त्यांच्या पुढं बेस फॉर्म घ्या वर्बचा. ॲक्टिव्ह पॅसिव्ह रचना त्यांच्याकडे येत राहील पुढे. त्याला फॉर्म वापरावेत. बघूया त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये. आता याचा अर्थ काय झालाय, त्यानं परिश्रम केलं नव्हतं. बघा, इफ यू वर्क हार्ड, जर तू परिश्रम केले असते, जर तू कठीण परिश्रम केले असते तर काय झालं असतास, तू परीक्षेत उत्तीर्ण झाला असतास. बघा, इफ यू वर्क हार्ड यू वूड पास द एक्झाम. अरे परीक्षेत तू उत्तीर्ण झाला असतात बेट्या. हे केव्हा, हे बघा वर्क हार्ड. यालाच आपल्याला वर्ड टूच्या रचनेमध्ये सुद्धा घेते, म्हणजे यांच्यामध्ये सहाय्यक क्रियापद जे डीड आहे ते डीडची जागा घेत आहे. बघा बरं, वर्ड टूची रचना. इफ यू वर टू वर्क हार्ड, बेस फॉर्म आलेला वर्क वर्क हार्ड, पुढे काही बदल झालेला नाहीये. यू वूड पास दी एक्झाम. तसंच तुम्ही कुडचाही वापर करू शकता, माईटचाही वापर करू शकता. ठीक आहे, तेवढं स्क्रीनशॉट खाऊन घ्या. सी मधलाच दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे इमॅजिनरी किंवा अनरियल कंडिशनचा. काल्पनिक किंवा अवास्तविक स्थिती दर्शवण्यासाठी आता कोणती जोडी वापरणार ही पण आहे यामध्ये. इफ क्लॉज मध्ये सिंपल पास्ट, त्याच्यामध्ये पण तुम्ही वरचा वापर करा किंवा हॅड या मेन वर्बचा तुम्ही वापर करू शकता दाखवण्यासाठी. वापरावा. व मेन क्लॉज मध्ये फक्त पास्ट फॉर्म मधील वूड हे मॉडल ऑक्झिलरी
वापरावे. पण एक परत लक्षात ठेवायचं आहे की फक्त वूड जरी असलं तरी वूडच्या पुढं तुम्हाला प्रेझेंट इन्फिनिटिव्ह वापरावं लागेल, म्हणजे क्रियापदाचे कोणते रूप, तर मूळ रूप. त्याच्यामध्ये विल हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म अशी रचना यायला नको, परफेक्टचे रूप चालणार नाही. म्हणजे इकडेही सिंपल आहे तर तिकडे सिंपलच पाहिजे, दोन्हीकडे सिंपलचेच आस्पेक्ट पाहिजेत त्याच्यात. बघूया एक्झाम्पलमध्ये. इफ आय वर अ बर्ड, आता काय झालं असतं बघा बरं, मी जर पक्षी असतो तर बघा, इफ आय वर अ बर्ड आय वूड फ्लाय. इफ आय हॅड विंग्स, आता सांगा दोघांचा अर्थ सारखाच आहे का वेगळा आहे? सारखाच नाही. पक्षी असतो तर म्हणजे काय, पक्षी कशाच्या आधारे उडतो? चोंचीच्या आधारे, पायाच्या आधारे, शेपटीच्या आधारे का पंखाच्या आधारे? पंखाच्या. बस. इफ आय हॅड विंग्स, जर मला पंख असते तर मी काय केलं असतं बघा बरं, आय वूड सोअर. काय केलं असतं मी? उंच उंच आकाशात गिरट्या घातल्या असत्या. फ्लाय हाय अप इन द स्काय. सोअर या शब्दाला देखील समजून घ्या. सोअर, आपल्याकडे सुद्धा असे 3 सोअर आहेत, यस ओ यू आर, यस ओ आर ई, यस ओ ए आर. एक तर सांगितलं मी तुम्हाला वर्ब आहे, ते 2 ॲडजेक्टिव्ह आहेत, मग त्यांची मिनिंग तुम्ही शोधत बसा. इफ आय हॅड विंग्स आय वूड सोअर. याच्यामध्ये वूड प्लस वर्ब आहे, लक्षात ठेवायचं, नाही तर इथं गोंधळ होऊ शकतो काही जणांचा. झालं. त्याच्यामध्ये बघा, एका पेपरला, एसएच्या पेपरला प्रश्न आला होता, इफ विशेष डॅश हॉर्सेस, बेगर्स डॅश देम. आणि त्यांनी सांगितलं होतं फुलफिल करा ही कंडिशन. फुलफिल दी इमॅजिनरी कंडिशन, म्हणजे दोन्हीकडेही रिकाम्या जागा टाकल्या होत्या आणि ती कंडिशन फुलफिल करा. त्यांनी पहिला पर्याय दिला होता आर आणि दिला होता विल राईड. दुसरा दिला होता त्यांनी वर, वूड रोड. तिसरा पर्याय दिला होता त्यांनी वर, वूड राईड. चला, ते म्हणतात ना, जर इच्छा घोडे असतात, इच्छांना जर घोड्याचं रूप मिळालं असतं तर त्यावर सगळ्यात पहिले भिकारी स्वार झाले असते बघा बरं, कारण भिकाऱ्याच्या काही पण इच्छा असतात ना. तसं बघा, याच्यामध्ये आर आणि विल राईड हे घेता येणार नाही आहे, कारण हे प्रोबॅबल कंडिशनचे आहेत आणि ही कंडिशन विचारली त्यांनी इमॅजिनरी कंडिशनमध्ये तुम्ही काय करा, याला प्रूव्ह करा. चल, मग काही जण पाठच करून ठेवतात. अरे फार सोपं असतं हे लक्षात ठेवायला, काही नाही, हे 2 भाग पाडायचे, इफ क्लॉज, मेन क्लॉज. हां, डोक्यात ठेवलो, सोपं. काही नाही रे, पहिल्या कंडिशनमध्ये ना V1 आणि इकडे V1च असतं. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय झालं, इकडं V1 किंवा V1ला यस लावले की इकडे तुम्ही वापरायचे विल किंवा शाल. आणि इकडे जाऊ आपचे सेकंड फॉर्म आले, विट्टू आले. विट्टू काही लक्षातच ठेवत नाही, ते डायरेक्टच इमॅजिनरी कंडिशन लक्षात ठेवतात. अरे वर आलंय की वूड लक्षात ठेवायचे, झालंय. बस तसेच भरसर गेलेत काही जण. बघा, इथं वर आले की काय घ्यायचे, वूड घ्यायचे. वर आले की काय घ्यायचे, वूड घ्यायचे. अरे जे आपल्याला माहित होतं त्यांनी तर तेच देऊन टाकलं दोन्हीकडं, तर बॉम्ब लावा. मग इथं बघ ना, त्याच्या बाजूला पण बेस फॉर्म पाहिजे. मी इथं भर दिला बघा, कशावर, बेस फॉर्म. मग रोड का राईड. बघा, त्याला ING लावून बघा, म्हणजे कळण आपल्याला की बेस फॉर्म कोणता. बेस फॉर्मलाच ING लावू शकतो आपण. रायडिंग का रोडिंग, तर रायडिंग असतं. याचा अर्थ हे इथं चुकलेलं आहे, हे बरोबर आहे. या पद्धती देखील उदाहरणं पेपरला आलेली आहेत. आणखी कशी येऊ शकतात इमॅजिनरी कंडिशन बघा बरं. त्याच्यामध्ये तुम्हाला इफचा तर पत्ता दिसणारच नाही, तरी ते कंडिशनमध्येच राहतील, त्याला गाळले जाईल.
कंडिशनल क्लॉजमध्ये म्हणजे इफचा जो क्लॉज, कंडिशनल क्लॉजमध्ये इफचा उल्लेख टाळताना कर्त्या आधी वर हे वर्ब वापरले जाते. अशा वाक्यात इफ हे कंजंक्शन वापरताना कंडिशनल क्लॉजमध्ये नॉट नसेल तर इफ क्लॉजमध्ये ते वापरावे, किंवा नॉट असेल तर इफ क्लॉजमध्ये ते वगळावे. उदाहरण पाहिलं तर लक्षात येईल. पहा, were he not my son, I will beat him. इमॅजिनरी मध्ये I would beat him. कल्पना करा, तुम्ही बसमध्ये प्रवास करताय, बसेस सुरू झाल्या, आनंदाची गोष्ट आहे, आणि छानपैकी दुपारी मस्तपैकी जेवण केलेलं आहे आणि तुम्ही कुठेतरी निघालेले आहात, प्रवास करतायत आणि छानपैकी तुम्हाला झोप लागली. तुम्हालाच कशाला, भरपूर जणांना झोप लागली, कंडक्टरलाही झोप लागली, नशीब ड्रायव्हरला लागली, पण ड्रायव्हर त्या स्थितीमध्येच होता. त्याच्यातच कमाल आहे की नाही, सगळ्यांचा जीव त्याच्यातच असतो. आणि तेवढ्यात तुमच्या बाजूच्या शीटवरचं पोरगं बोंबलायला लागलं. आणि तुम्ही कसं उठले, तुम्हीच कशाला, बरेच जण उठले. इतकंच नाही तर कंडक्टर उठून बसला आणि जो ड्रायव्हर असा चालू, आपण म्हणून अरे ते बोंबलणं थांबलंच नाही. आणखी आपण काय म्हणाल, आपलं असताना तर लय हाणलं असतं भाऊ, कारण त्यानं काय केलं, झोपेचं नुसतं खोबरं करून टाकलं. आपल्या छान साखर झोप लागली होती, म्हणजे आपलं असतं तर हाणलं असतं. नशीब ते आपलं नाही आहे. बघा, वेर ही नॉट माय सन, वेर ही नॉट माय सन म्हणजे काय, इफ ही वर माय सन, जर तो माझा मुलगा असता तर मी त्याला हाणलं असतं. इकडं परिणाम होणार नाही, इकडं बघ बरं. म्हणजे तुम्हाला जर याच्यात इफ वापरायचं असेल तर तुम्ही लगेच घेऊ शकता, इफ ही वर माय सन आय वूड बीट हिम. बघा, इकडे नॉट आहे तर यांनी इफ मध्ये नॉट घेतलेलं नाही. तसंच एखादं उदाहरण की बघा बरं, वर यू माय फ्रेंड आय वुड किल यू. म्हणजे यांना नकारातून बोलायचं सरळ सरळ, तू जर माझा मित्र नसतास तुला मी खतमच केला असतं, मित्र आहे म्हणून तुला सोडून देतोय, लक्षात ठेव. म्हणजे याला इफमध्ये घ्यायचं असतं तर काय गेलं असतं, इफ यू वर नॉट माय फ्रेंड. इथे नॉट नाही आहे, आपण घेतलं आहे, लगेच पुढे आलं असतं आय वूड किल यू, म्हणजे त्यानं धमकीच दिली त्याला. कारण एका चित्रपटामध्ये तसं त्यांनी जे काही त्याचं कॅप्शन्स दिले होते, खाली सबटायटल्स देतात, त्याच्यामध्ये तसं उल्लेख होता.
तो म्हणजे कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचा उल्लेख करण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये सचिन पिळगावकर यांनी अहमद खाची भूमिका उत्तमरित्या रचलेली आहे आणि गायकीमध्ये जवळपास ते 24 ते 25 वर्ष कंटिन्यू त्या शंकर महादेवनकडून हरत असतात आणि त्यांना ती राज हवेली पाहिजे असते, कारण त्यांना राज गायक व्हायचं असतं. आणि शेवटी त्यांची पत्नी, त्या सचिन पिळगावकरची म्हणजे अहमद खाची पत्नी काय करते, एकदा शंकर महादेव यांना जेवायला बोलवते आणि त्यांच्या जेवणाच्या नंतर पाण्यामध्ये शेंदूर टाकते, त्याच्यामुळे त्यांचा घसा बसतो आणि तिसऱ्या दिवशीच त्यांची गायकीची स्पर्धा असते आणि त्यामध्ये शंकर महादेवन हरतात, कारण आवाजच निघत नाही आणि अहमद खाचं स्वप्न पूर्ण होतं. पण अहमद खाला कळतं की हे स्वप्न कसं पूर्ण झालं, तर त्याच्या पत्नीमुळं पूर्ण झालं आणि त्यांना वाटतं की हे चूक आहे आणि चूक आहे म्हणून ते काय करतात, तिला हाकलून देतात. तिला हाकल्याच्या नंतर सुद्धा ते काय करतात, त्यांच्या मुलीला मात्र ते सोबत त्या हवेलीमध्ये ठेवतात आणि ती मुलगी मात्र मोठी होती. मग ती म्हणते की हे तुम्ही खोट्यापणानं जिंकलेले आहात. मुलगी म्हणती ही खोट्यापणानं तुम्ही जिंकलेला, आपने अम्मी को तुम्हारे ज़िंदगी से निकाल दिया, ये हवेली के लिए, ये राजपथ के लिए. तो मग लगेच म्हणतो की गुस्ताख, अगर तुम हमारी औलाद न होती तो हम तुम्हें कब का निकाल देते. मग त्यामध्ये लगेच तुम हमारी औलाद न होते म्हणजे काय, इफ यू वर नॉट माय चाइल्ड आय वुड फायर यू, तुला हाकलून दिलं असतं. याच्यातून त्या पद्धतीनं ते बोललेलं आहे. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. शेवटची जी कंडिशन आहे 4थ्या क्रमांकाची, इम्पॉसिबल कंडिशन. अशक्य स्थिती यांच्यामध्ये राहणार आहे, ती कधीच शक्य होणार नाही. ही पण आवडती आहे परीक्षकाची, इम्पॉसिबल कंडिशनमध्ये. बघा यात इफ क्लॉज म्हणजे कंडिशनल क्लॉजमध्ये, म्हणजे इफमध्ये काय येतं त्याच्यावरच पुढे आधारित असते मेन क्लॉजमध्ये. इफ क्लॉजमध्ये पास परफेक्ट टेन्सची रचना आल्यास मेन क्लॉजमध्ये पास फॉर्ममधील मॉडल ऑक्झिलरी कोण कोण येऊ शकतं इथं, वूड, कूड, परफेक्ट इन्फिनिटिव्ह. परफेक्ट इन्फिनिटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये हॅव येईन प्लस वर्बचं कितवं रूप येईन, तिसरं रूप येईन. किंवा पॅसिव्हची रचना जर असती तर त्याच्यामध्ये हॅव प्लस बीन प्लस वर्बचं तिसरं रूप. हे कुठे आलं असतं पॅसिव्हच्या रचनेमध्ये, हे कुठे आलं असतं ॲक्टिव्हच्या रचनेमध्ये. परफेक्ट इन्फिनिटिव्ह बघा यांच्या नंतर वापरायचं आहे, झालं वूड, कूड किंवा माईट, नंतर परफेक्ट इन्फिनिटिव्ह वापरावे. म्हणजे तुम्हाला एकत्रित रचना कशी दिसली असती, ही अशी, वूड किंवा कूड किंवा माईट यांच्या पुढे कोण आले, हॅव प्लस वर्बचं कितवं रूप, तिसरं रूप झालं. आणि पॅसिव्ह जर असते तर तुम्ही इथं फक्त काय केलं असतं, बीन ॲड केले असते. पूर्ण आहे मग बघा, वूड हे परत परत लिहिण्यापेक्षा फक्त एवढ्या भागाच्या खाली लिहून टाकतो मी, हॅव प्लस बीन प्लस वर्बचं थर्ड. हे झालं ॲक्टिव्ह आणि हे झालं पॅसिव्ह. या पद्धतीच्या रचना त्याच्यात आल्या असते. पुन्हा एक लक्षात ठेवायचं, कंडिशनल सेंटेन्समध्ये जर इफ वगळलेले असेल तर मग काय होऊ शकते बघा बरं. कंडिशनल क्लॉजमध्ये, सेंटेन्समध्ये म्हणण्यापेक्षा कंडिशनल क्लॉजमध्ये इफ
हे कंजंक्शन वगळल्यास क्लॉजमध्ये कर्त्याआधी हॅड वापरले जाते आणि बाकी काही फरक पडणार नाही यांच्यामध्ये. बघा एक्झाम्पलमध्ये इफ यू हॅड स्टडीड हार्ड, जर तू कठीण परिश्रम केलेले असते ना तू आज कुठेतरी चिकटलेला असता. बर, इफ यू हॅड स्टडीड हार्ड यू वूड हॅव पास्ड द एक्झाम. बघा इथे कोण आलेलं आहे, पास्ट परफेक्ट, हॅड सोबत वर्बचं थर्ड फॉर्म. म्हणजे याचा अर्थ इथं जर परफेक्टचं आस्पेक्ट आले असेल तर इकडेही परफेक्टचे आस्पेक्ट येणे आवश्यक आहे. बघा दोघांकडे परफेक्ट आलेलं आहे, दोन्ही पास्टमध्ये. इकडे हे पास्टमध्ये, इकडे पास्ट फॉर्म कोणाचं वापरलंय, मॉडेलचं, आणि पुढे परफेक्ट इन्फिनिटिव्ह वापरलेले आहेत. एक याच उदाहरणाला जर त्यांनी असे दिले असते, बघा बरं, हॅड यू स्टडीड हार्ड, तरी काही फरक पडला नसता, ते तसंच राहिलं असतं. यू वूड हॅव पास्ड द एक्झाम. काय झालं याच्यामध्ये, कंडिशनल क्लॉजमध्ये इफ वगळलंय, सुरुवातीला कोणी बसलं, हॅड. एका परीक्षेमध्ये रचना आली होती बघा, हॅड आय डॅश देअर I would have dash the shop. कारण काहींनी बघा आधी पण जोड्या पाठ करून ठेवल्या होत्या, इफ क्लॉज आणि मेन क्लॉज. इफ क्लॉजमध्ये पहिलं रूप आलं की पुढं तुम्ही प्रॉबेबल कंडिशन दाखवताना विल शाल वापरायचं पहिलं. दुसऱ्यांदा काय केलं होतं आपण, अरे इमॅजिनरी कंडिशन फार सोपं असतं, वर आलं की उड घ्यायचं, वर आलं की काय घ्यायचं, उड घ्यायचं. आणि इम्पॉसिबल कंडिशन फार सोपी आहे रे भाऊ, हॅड आलं की उड हॅव घ्यायचं. लक्षात ठेवायचं, हॅड आलं की उड हॅव घ्यायचं, हॅड आलं की उड हॅव घ्यायचं, हॅड आलं की उड हॅव घ्यायचं, हॅड आलं की उड हॅव घ्यायचं. काय उड हॅव घ्यायचं हे तर त्यानेच घेऊन दिलंय. आता पर्याय कळलं पाहिजे ना, म्हणून ते पूर्ण रचना माहीत पाहिजे की हॅडच्या पुढं वर्बचं थर्ड फॉर्म येईल आणि उड हॅवच्या पुढं सुद्धा वर्बचं थर्ड फॉर्म येईल. चाल, मग याच्यावरच त्यांनी बरोबर आक्रमण केले आणि पहिला पर्याय दिला होता वेअर, शट. दुसरा पर्याय दिलता बिन, शटिंग. तिसरा पर्याय दिलता त्यांनी बिन शट. आता मात्र एक बरोबर दिला याच्यातलं. इथं वर येऊ शकत नाही कारण इथं हॅड आलेलं आहे, इमॅजिन कंडिशन तर नाहीच आहे ती. चला हे गेले आउट. हे पण हे आले असते हो, हॅड आय बिन, इथं बघ बरं वर्बचं थर्ड फॉर्म, इथेही तुम्हाला थर्ड फॉर्मच पाहिजे. हे थर्ड फॉर्म हे आहे का, नाही ना, गेले ना ते. उत्तर कोण झालं याच्यामध्ये, बी शट. म्हणून काळजी घेणं आहे आपलं, केवळ सुटसुटीत रचना नका लक्षात ठेवू, हॅड प्लस लगे हॅड आणि उड हॅव, तसं नाही. पुढे एखादं तुम्हाला पॅसिव्हच्या रचनेमध्ये सुद्धा ते देऊ शकतायत. बघा, इफ यू हॅड हेल्प्ड हर शी डॅश, आता तुम्हाला त्याच्यात टाकायचंय. आम्ही दिलं असतं बघा, कुड हॅव सेव्ड, आणि दुसरं दिलं आम्ही कुड हॅव बीन सेव्ड. म्हणजे याचा अर्थ ती काही वाचली नाही. बघ बरं, इफ यू हॅड हेल्प्ड हर, जर तू तिला मदत केली असतीस तर ती वाचू शकली असती, पण ती वाचलेली नाही आहे, ती या जगात नाही आहे. अरे मग कुड हॅव सेव्ड होईन का, नाही ना. शी कुड हॅव बीन सेव्ड, तिला वाचवल्या गेलं जाऊ शकलं असतं, हे झालं असतं शी कुड हॅव बीन सेव्ड. या पद्धतीनं उदाहरणं येतील. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या.
काही जणांचं म्हणणं असं सर किती जमा झालं सर हे आता बघा तर खरी आपण कंडिशनमध्ये काय काय पाहिलंय तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या फक्त इफ क्लॉज आणि पुढे येणार आहे मेन क्लॉज मागे पुढे होऊ शकतात मेन क्लॉज आधी आणि क्लॉज मागे सुद्धा जाऊ शकते तसं काही नाही मग आपण जी पहिली कंडिशन घेतली होती ती म्हणजे जनरल काय पाहिलं जनरलमध्ये जर आपण पाहिलं की सिंपल प्रेझेंटचा जोडीदार सिंपल प्रेझेंट होता नाही काळ कळला तर डायरेक्ट वर्ब लक्षात ठेवा वर्बची रचना चला सर इकडं V1 किंवा V1ला यस लागले तर इकडे सुद्धा V1 किंवा V1ला यस लागते संपले याचं काही कार्य नव्हते जास्त आउट एक दुसरे पाहिले होते आपण ती म्हणजे प्रोबॅबल कंडिशन प्रोबॅबलमध्ये माहिती आहे का आपल्याला प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यतेचा एक बोध होतो त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडवाईस सुद्धा देता येईल तुम्हाला परमिशन सुद्धा देता येईल 3 पद्धतीची रचना आपण बघा सगळ्यात पहिले प्रोबॅबलमध्ये पाहिलं होतं की अरे परत इकडे यांच्याकडं प्रेझेंटच आले रे प्रेझेंट आले तर हे त्यांनी प्रेझेंट फॉर्ममधलेच वापरले बघा विल शाल कॅन शूड तुम्ही यांचा वापर करू शकता झालं यांच्या पुढं तुम्हाला बेस फॉर्म वापरावं लागेल एक नाही तर तुम्ही बी प्लस वर्बचं तिसरं रूप वापरू शकता हे कोणासाठी आहे पॅसिवायसाठी कोणासोबत विल सोबत किंवा शाल सोबत एक दुसरं आपण पाहिलं बघा वीला यस लागले यांच्यामध्ये आपण एक मॉडेल वापरलं ते म्हणजे कोण शूड प्लस वर्ब हे कोणासाठी होतं ॲडवाईससाठी आणखीन एक रचना घेतली होती आपण याच्यामध्ये की हॅव किंवा हॅज म्हणजे प्रेझेंट आणि इथं वर्बचं किती रूप होतं तिसरं परफेक्टचं इथं आस्पेक्ट आले होते हे इकडची टेन्स आहे लक्षात ठेवायचे प्लस दोन होती नाही तर मग प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे कॅन प्लस वर्ब हे वापरलं म्हणजे हे कोणासाठी होतं परमिशन देण्यासाठी तुम्ही वापरले होते हे झाले प्रोबॅबलचे तिसरी एक रचना तुम्ही पाहिली पुढे तिसरी कंडिशन ती म्हणजे इम्प्रोबॅबल कंडिशन इम्प्रोबेबल कंडिशनमध्ये पाहिलं की एक ते म्हणजे वर टूची रचना होती वर टू प्लस वर्ब त्यांच्यामध्ये येईल नुसतं वर नाही आहे लक्षात ठेवा वर टू प्लस वर्ब किंवा वर्बचं कोणतं फॉर्म आहे सेकंड फॉर्म ज्यांच्याकडे सहाय्यक क्रियापद काय असते डीड झालं आणि तेही नसले तर कोणी यांच्याकडं हॅड हे मेन वर्बचं काम करेल एक यांच्या पुढं मेन क्लॉजमध्ये कोण आले होते तर मेन क्लॉजमध्ये आपण पाहिले की पास्ट फॉर्ममधले मॉडेल होते वूड कूड त्याच्यानंतर माईट यांचा तुम्ही वापर करू शकता बेस फॉर्म पुढे पाहिजे इम्प्रोबमधून बाहेर निघालो आपण ते म्हणजे इमॅजिनरीमध्ये इमॅजिनरी किंवा अनरियल यात पाहिलं की याच्यामध्ये वर किंवा हॅड हे काल्पनिक स्थिती निर्माण करतील आणि यांना एकच मॉडेल पाहिजे ते म्हणजे वूड प्लस वर्ब एक लक्षात ठेवायचं हे परत बेस फॉर्म आहे विसरू नये ही रचना त्यांच्याकडे होती इफ असो नसो त्या रचना चालूच राहणार ही झाली कंडिशनलचं आणि चौथी कंडिशन आपण शेवटची जी घेतली होती आत्ता ती म्हणजे इम्पॉसिबल इम्पॉसिबलमध्ये आपण पाहिलं की हॅड प्लस वर्बचं किती रूप आहे तिसरं रूप आहे आणि यांच्या पुढं तुम्हाला पास्ट फॉर्ममधलं मॉडेल वापरावं लागेल एक तर तुम्ही वूड वापरा किंवा कूड वापरा किंवा मेचं पास्ट फॉर्म माईट वापरा त्याच्यापुढे परफेक्ट इन्फिनिटिव्ह वापरा हॅव प्लस वर्बचं किती रूप तिसरं रूप पॅसिव्ह असेल तर पॅसिव्हची रचना घ्या हॅव प्लस बीन प्लस वर्बचं किती रूप थर्ड फॉर्म ह्या रचना यांच्याकडं आल्या तर एवढं स्क्रीनशॉट खाऊन घ्या शेवटचा जो पार्ट आहे तोही महत्त्वाचा आहे तो म्हणजे हायपोथेटिकल सिच्युएशन हायपोथेसिस शब्द ऐकला असाल ना बस सगळं काल्पनिकच असतं हे सुद्धा तसंच आहे बघा बरं एक प्रकारे इमॅजिनरी
किंवा डिझायर्ड कंडिशन यांच्याकडं असते. आधीच एखाद्या गोष्टीचा विचार करून ठेवलेला असतो हायपोथेटिकलमध्ये. यात जास्त करून तुम्हाला वापर जो करेन ते म्हणजे ॲज इफच्या रचनेचा यांच्याकडे वापर केला जातो. तर आय विश या पद्धतीचा वापर होईल किंवा पास्टमध्ये ते आय विश्ड देखील वापरू शकतात. आय वुड रादर या प्रकारची रचना यांच्याकडे आहे. इफ ओनली याच्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क असतं, हे सुद्धा यांच्याकडे वापरले जाते. सपोजिंग म्हणजे इफच्या ऐवजी सपोजिंगचा सुद्धा याच्या कंडिशन म्हणून वापर केला जातो. त्यानंतर ॲज इफचा वापर तुम्ही खास करून मॅनर दाखवण्यासाठी करणार आहात. मग प्रेझेंटमधलं मॅनर, पास्टमधलं मॅनर ते दाखवत राहतील यांच्यामध्ये पहा. आणि ह्या वरच्या ज्या रचना आहेत ह्या सगळ्या डिझायर दाखवायसाठी आहे, थोडक्यामध्ये विश दाखवायसाठी आहे, इच्छा व्यक्त करण्यासाठी. प्रेझेंट विश म्हणजे कुठे वर्तमानात व्यक्त केलेली इच्छा. इच्छाच असणार, ते विश असतात. त्याच्यामध्ये बघा पहिलं उदाहरण, आय विश. प्रेझेंटमधूनच चाललोय आपण, हे फक्त पास्टमध्ये आहे, बाकी सगळे त्याच्यामध्ये चालतील. आय विश आय डॅश. अशी जी रचना येईल पुढे, तर एक लक्षात ठेवायचं, यांच्यामध्ये पूर्ण इमॅजिनरी कंडिशनचीच रूपं वापरायची आहेत तुम्हाला. झालं. यांच्यामध्ये तुम्ही वर वापरू शकता, हॅड वापरू शकता, वर्बचा सेकंड फॉर्म वापरू शकता. आय विश सोबत तुम्हाला घेता येईल. आय विशच्या ऐवजी इथं रचना आली आय वुड रादर. तरी पण रचना तीच ठेवा सब्जेक्टच्या पुढे. बघा बरं, आता सब्जेक्ट असं आहेच नाही, कोणी दुसरा पण येऊ शकतो. वर हॅड प्लस वर्बचं सेकंड फॉर्म जवळपास सारखंच चाललेलं आहे. पुढे बघा, इफ ओनली आले तर यांच्या पुढे जो काही सब्जेक्ट इन करता येईल त्याच्या पुढे तुम्ही वापरू शकता वर, त्याच्यानंतर हॅड सेकंड फॉर्म, किंवा एक मॉडेल इथं वाढलं आहे आणि एक्सक्लेमेशन मार्क कूड या मॉडेलचा इथं वापर वाढू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही जर सपोजिंगचा जर वापर केला तर हे दोन पद्धतीमध्ये वापर केला जाऊ शकतो. सपोजिंग इफ सारखं घेतलं आहे त्यांनी. सपोजिंगच्या पुढे जर तुम्ही सब्जेक्ट घेतला आणि यांच्याकडे वर्बचं सेकंड फॉर्म जर आले तर मग पुढे काय करणार तुम्ही, तर सिम्पल पास्टला तुम्ही पास्टमधलं मॉडेल वापरणार. यांच्यामध्ये तुम्ही वूड प्लस वर्ब ही एक रचना वापरू शकता. त्याच्यानंतर सपोजिंगला परत तुम्ही हॅड प्लस वर्बचं तिसरं रूप जर घेतले तर यांच्याकडे तुम्ही मॉडेलमध्ये वूड हॅव प्लस वर्बचं तिसरं रूप ही रचना घेऊ शकता. हे झाल्या कोणाच्या, प्रेझेंटमधल्या. आणि पास्टकडे चालले तुम्ही तर आय विश्ड असं जर घेतलं असतं तर काय रचना तयार झाली असती. असं जर आलं तर आयच्या पुढं तुम्ही हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं आहे. ही प्रेझेंटमधली विश आहे इथपर्यंत आणि ही पास्टमधली विश आहे. म्हणजे भूतकाळात कधी काळी तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली असेल तर ती तुम्ही बोलताय. एक्झाम्पलमध्ये बघा बरं, मी इथं घेतलं आय विश आय डॅश अ बर्ड. मला वाटतं अशी एक इच्छा आपण आधी पण व्यक्त केली होती, पण त्याच्या पुढे परिणाम पण सांगितलेत बघा. इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय असं घेतलं होतं. मग यांच्यामध्ये ती घेतील ॲम घेणार का वॉज घेणार का वर घेणार, मुद्दाम करून टाकतील. कारण आयसोबत ॲम सूट करतं, पण हे प्रेझेंटमधलं असतं. मग अरे प्रेझेंटला प्रेझेंट लगेच डोकं लावतील नाही. तर इथं कोण घ्यायचं आहे, वर. काय म्हणते सर आयसोबत वरच नसतं, आय ॲम किंवा आय वॉज असतं. पण इथे आयच नाही, इथं कोणताही सब्जेक्ट आला, कोणतंही प्रोनाऊन किंवा नाऊन आलं तरी इथं वरच येणार. ती रचनाच तशी. इफ आय वर, इफ ऐवजी काय घेतलं, आय विश आय वर अ बर्ड. मी पक्षी असतो तर त्याच्यामध्ये घेतलं असतं बघा.
आय विश आय रिच, मग याच्यामध्ये परत वर आणि पुढे घेतला आम्ही वॉज. उत्तर काय आलं याच्यामध्ये? जर मी श्रीमंत आम्ही याचं पास्ट घेतली. आता बघा, भूतकाळात एखादी इच्छा व्यक्त केलेली असेल तर आय विश्ड आय डॅश रिच. बघ बरं, आता इथं आम्ही तुम्हाला वर पण दिले आणि हॅड बीन पण दिले. आता तुम्हाला काय घ्यायचे तर बघा, ही पास्ट विश असेल, सेकंड फॉर्म असेल तर तुम्हाला इथं हॅड प्लस थर्ड फॉर्म वापरावे लागेल. आय विश्ड आय हॅड बीन रिच. इफ ओनली माय फादर डॅश अलाइव्ह. तर माझे वडील असते तर. इफ ओनली झालं. याच्यामध्ये वर वॉज काय झालं? इफ ओनली माय फादर वर अलाइव्ह. इफ ओनली आय डॅश रिलीव्ह माय चाइल्डहुड. मी माझं पुन्हा बालपण जगू शकलो असतो तर. मग चला, मग यांनी इथं दिलं वूड आणि एक पर्याय दिला कूड. त्याच्यामध्ये शक्यता व्यक्त केलेली आहे, इथं कूड वापरता येईल तुम्हाला. तसंच उदाहरणामध्ये तुम्ही सपोजिंगचं देखील करू शकता, आय वुड रादरचं देखील करू शकता. बघा, आय वुड रादर यू डॅश विथ हर. चला, याच्यामध्ये अग्रीड. आय वुड रादरचा अर्थ काय? आय विश यू अग्रीड विथ हर. म्हणजे माझी इच्छा आहे की त्याचे सहमत व्हायला पाहिजे. अग्रीड विथ हर त्याच्यामध्ये आले. मग तसंच तुम्हाला पुढे सपोजिंगचे पण उदाहरणं करता येईल. सपोजिंग यू डॅश हियर, what would happen? मग याचं दिलं आम्ही केम. इकडे वूड आल्यावर इकडं तुमचं तर प्रेझेंट फॉर्म चालणारच नाहीये ना. मग इथं काय केलं तुम्हाला? केम. सपोजिंग यू केम हिअर, जर तू इथे आला असता तर काय झाले असते. आणि हेच तुम्ही परफेक्टमध्ये टाकले असते तर बघा बरं, सपोजिंग यू हॅड कम हिअर, व्हॉट वूड हॅव हॅपनचं थर्ड फॉर्म झालं असतं हॅपन. पहा याच्यामध्ये हे बघा रचना कशी आली. परफेक्टला परफेक्ट इन्फिनिटिव्ह आम्ही वापरलं पास्ट फॉर्म मॉडेलच्या नंतर. त्यामध्ये आता रचना राहिलेल्या फक्त कशाच्या? ॲज इफच्या. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच घेऊ. डिझायर्ड मॅनर तुम्ही दाखवायसाठी वापर करताय ते म्हणजे ॲज इफचा. ॲज दोचा देखील तुम्ही वापर करू शकता ना. आपण म्हणतो ना हे ॲज इफ म्हणजे जरी किंवा जसा जशी त्याच्यामध्ये अर्थ घेता येईल मॅनरसाठी. यामध्ये एक रचना आहे बघा, एक हे टाइम एक्सप्रेशन येईल कशामध्ये? फॉर्ममध्ये. आता या तीन रचनेमध्ये विचार जर केला तर तिघांकडेही कंजंक्शन सारखंच मॅनर दाखवणार. पहिल्या दोघांकडे तर तुम्हाला काही चान्स नाही सध्या तरी ओळखायला, पण इकडे मात्र एक आलं बघा. इथं काय आलेलं आहे? फॉर आलेलं आहे. मग यामध्ये
सगळ्यात पहिल्या टाईपमध्ये बघा V1 किंवा V1ला यस यस लागेल म्हणजे हे प्रेझेंटमधून राहील. मग आता प्रेझेंटचं जोडीदार प्रेझेंट नाही राहणार इथं, कारण हे सगळे इमॅजिनरीच आहेत. त्याच्यामुळं इकडं तुम्हाला कर्त्याच्या पुढं रचना बघा वर किंवा वर्बचं तुम्हाला काय वापर लागेल, सेकंड फॉर्म किंवा हॅड घेऊ शकता तुम्ही. बघा इकडे जर आले परत सेकंड फॉर्म वर्बचं हे सेकंड फॉर्म आले डी किंवा ईडी लागणार आहे, तरीही इकडं कर्त्याच्या पुढं तोच कार्यक्रम चालणार आहे, इमॅजिनरीचा वर्ब किंवा वर्बचं सेकंड फॉर्म वगैरे. इकडे जरी वर्बचं सेकंड फॉर्म आलं डी ईडी लागणार, तर इकडे तुम्हाला कर्त्याच्या पुढं बघा बरं हे कालावधी दाखवणारं फॉर आलेलं आहे, त्याच्यामुळे इथं हॅड प्लस वर्बचं किती रूप लागेल, थर्ड फॉर्म. ही रचना यांच्याकडं आलेली आहे. बघा एक्झाम्पलमध्ये ही बिहेव्स ॲज इफ ही डॅश आवर बॉस. तो असा वागतो जस काय आमचा काय बॉस आहे. खरं आहे का? नाही. मग यांच्यामध्ये इज घेऊ का वर घेऊ? ही बिहेव्स ॲज इफ ही वर अवर बॉस. आमचा बॉस असल्यासारखा वागतो पण तो बॉस आहे. आपण कधी कधी वाक्य ऐकले असतील ना, तो माझ्याशी असा बोलतो जस काय मी त्याची बायको आहे. तू मला असं काम सांगतो जस काय मी तुझा नोकर आहे. म्हणजे आहोत का आपण? नाही आहेत. मग त्या पद्धतीमध्ये ही याच्यामध्ये ॲज इफची रचना आहे. बघा इकडं तुमचं प्रेझेंट आलेलं आहे आणि इकडं तुम्ही काय घेतलेलं आहे, इमॅजिनरी कंडिशनमधून वर घेतलेलं आहे. दुसरं he spoke as if he dash everything. तो असा बोलला जस काय त्याला सगळंच माहीत होतं. बघा बरं, मग यांच्यामध्ये तुम्ही घेतलंय नो न्यू. ही स्पोक ॲज इफ ही न्यू एव्हरीथिंग. त्याला जसं काय सगळंच माहीत होतं असं त्यानं दाखवलंय. ही लुक्ड सो टायर्ड. फारच थकलेला दिसत होता. ॲज इफ ही डॅश फॉर मेनी डेज. बघा बरं फ्रेज आलेली आता ही फॉर मेनी डेज. मग याच्यामध्ये घेतलंय आम्ही डीड नॉट स्लीप का हॅड नॉट स्लेप्ट. ही लुक्ड सो टायर्ड. तो इतका थकलेला दिसत होता जस काय तो बऱ्याच दिवसापासून झोपलेला नसावा. मग इथं काय तुम्हाला लुक्ड हे फॉर आलेलं आहे, त्यांनी टाइम एक्सप्रेशन दाखवलं आहे. तुम्हाला परफेक्ट वापरावं लागेल. पास्ट परफेक्टची रचना केली हॅड नॉट स्लेप्ट. या पद्धतीच्या रचना आहेत. हे झालं याच्यामध्ये ॲज इफचं मॅनर दाखवणारं. तर इथं येऊन आपलं टेन्स आणि टेन्स सिक्वेन्स संपलेले आहेत. यांच्या उदाहरणांचा देखील मी व्हिडिओ तयार करेन, कारण एवढे फक्त आपण शिकवण्यातले उदाहरणं घेतलेले आहेत. आणखीनही आपल्याला भरपूर उदाहरणं करून पाहावे लागतील. तर त्याचा मी व्हिडिओ तयार करेन आणि तुम्हाला टाकेन. ठीक आहे, थांबूया.